कीर्तनात काय मिळतं? शरीर ब्रह्मतत्वापर्यंत जातं. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. महाराज म्हणाले, एखाद्या समाधी सुखामध्ये विराजमान होणाऱ्या योग्याला विचारा काय सुख आहे. महाराज म्हणतात, समाधीचं सुख सुद्धा आम्ही ओवाळून टाकतो, असं कीर्तनाचं सुख आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी. इतका आनंद फक्त कीर्तन रसामध्ये, फक्त कीर्तन भक्तीमध्ये. म्हणून म्हटलं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे इथं येऊन भगवंताचं श्रवण आम्ही करतोय. अर्जुनाने 18 अध्यायी गीतेचं श्रवण केलं, परिणाम झाला, जीवन परिवर्तन झालं. सुरुवातीला कर्तव्य परान्मुख, कर्तव्य विन्मुख असलेला अर्जुन भगवंतांना सांगितलं, मध्ये रथ घे देवा. मध्ये रथ आल्याबरोबर आपलेच आप्तेष्ट समोर दिसतात आणि भगवान म्हणतायत, अर्जुन म्हणतो, देवा मी लढू शकत नाही, माझे हातपाय गळून गेले, आता माझ्या घशाला गोरड पडली, माझीच माणसं समोर आहेत, आपली माणसं समोर आहेत, मग मी यांच्याशी कसा लढू सांग. भगवंत म्हणाले, आपली आहेत तर मग समोर का उभी आहेत? आपली आहेत तर आपल्या बाजूला पाहिजेत ना. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे.